ज्यादा तुम पे मरने लगा हूँ। अबे मेला रे मेला मेला मेला. अरे फुटक्या दिसत नाही का रे? अरे बाबा थांब रे, उठू दे मले. पहिली गोष्ट भाऊ तू गलती केली. जेले फोन लावा तर त्याला फोन लाव, सांग बाबा वाचवाले म्हणा. कसं मायाशी पंगा म्हणजे गेम खलास. अरे बा स्वतःचीच गलती बा. तू तिकडे गाणे म्हणत येत होता ना, मला ठोस मारली तो आणि मला बोलू राहिला तू. वा रे वा शाना. नाही ते गलती कोणाची असो आपल्याला काही घेणं देणं नाही. कसं तो मायाशी पंगा म्हणजे कसं मला कशाला धक्का दिला तो. मंगेश बोलते बाई मंगेश असं कोलतो म्हटलं तुले. काय तू काय तुला काय मी भेटू काय? अरे बाबा लहान आहे, शाळेत जाय शाळेत. माशी पंगा घेऊ नको. कसं सॉरी म्हटलं बुवा. चाल तुझी गलती आहे ना, चल माझीच गलती बुवा, जाऊ दे. सॉरी हा सॉरी. सरक आता बाजूली. अरे सॉरी काय करू मी? सॉरीचा का आचार करू का भाजी संग खाऊ का? मले काय सांगू राहिला तू सॉरी? पहिले तू घरी फोन लाव, घरी सांगून दे भावा घरी काय माझ्या येणं होत नाही म्हणा. एका पोराशी मा पंगा झाला म्हणा आणि त्यानं मला मारलं म्हणा. काय लगा आफत आहे रे बुवा. कसंच काय समजत नाही बा मले. अरे दादा जाऊ दे ना बुवा. लागला धक्का बुक्की होत असते. आता का मारतं का मले? मारतं का? भांडणं ब्रो, आर यू सिरियस अबाउट मी? इंग्लिश बोलू राहिला का आता? तेच राहिला आता भाऊ. दादा तुला का सांगू राहिलो मी, माझ्या नांदी लागू नको. कशाले तू दिमागाचे वांदे करू राहिला? जाणं मुकड्यानं केलं ना तुला माफ. सरक ना साईडले आता. नाही आता भाऊ विषय गंभीर झाला. कसा तू लय शिल्लक बोलू राहिला भाऊ. आता लय शिल्लक बोलू राहिला. आता भाऊ काय करतो बोल सांग तू? मारतं का मला? थांब आता फोन लावतो मी. अबे ओळखले भाऊ आपली. थांब फोन लावतो. बर बा तुला आता भांडणं करायचीच म्हटलं तर आता आम्ही काय करा? बरं ठीक आहे, ज्याला लावायचं त्याला फोन लाव. ओके मी इथंच आहे. चाललं वाटते बाबा. इथंच बसतं काय बाबा? बाया घे पाहतं का नाही? माय एकच म्हणणं आहे देवाले, सकाळी सकाळी मीच दिसतो काय आणले? ओ आजी नाही ना, मी कुठं अति काय मिळाल्या काय रस्त्यावर बसता आलाय? तसं नाही, वावरात चाललो मी. तिकडे चक्कर मारतो आणि बसतो तिकडे एखादी जागा पाहून. काय बाबा घरातली संडास आहे तर संडासात जायचं नाही तर बाहेर हात लागायचे. लाजा नाही तर शर्मा नाही तर काहीच नाही, अक्कल नाही. संडास आहे ना रे? काय सांगा या बुढीले, मजा नाही येत ना. वातावरण कसं असं खुल्लं पाहिजे. ते कसं मला संडासात नाही का नाही, ते संडासच येत नाही मला. असं आहे ते गणित. त्यापेक्षा चला म्हटलं वावरात नाही जातो म्हटलं, चक्कर मारतो बसता. ते तुम्ही कुठे झाले काळ्या गेल्या घेऊन? चालले मी काळ्या घेऊन मसनात नाही. जा बाबा पाजा. हो पाहतो हो जा. शांताराम भाऊ. आता याचा काय फोन आला माय बिन तर सगळे मला काय होय. हॅलो बोल रे मंगेश. तुम्ही जिथं कुठं असाल लवकरात लवकर आपल्या दारासमोर या. एक नंबरचं भांडण झालं आता. कसं पंगा घेऊ राहिले आपल्या संग. सगळे लोक आपल्या हलक्यात घेऊ राहिले. लवकर या तुम्ही इथं. हलक्यात काय? कोण बोललो तुले? कोण बोललो? इथं एक माणूस आहे लय शिल्लक बोलू राहिला मला. ते लय शिल्लक काही ठेवून राहिला. ते सांगा मग त्याला कसं करायचं बघ, कसं काय करायचं ते. लवकर या बरं तुम्ही. याला सांगा बरं कसं पंगा ले रहा हमसे पंगा. हा बर. ते माणूस कसा दिसते रे? कसा एकदम रोड आहे का झाड आहे? काय झाडा? अरे काळी आहे काळी. तुम्ही काय लहान लेकरू मारते गेले? हो का? हाईट किती? हाईट काय हो? बहुना 3 फुटाचा माणूस नाही म्हटले, पण हलक्यातले घेऊन राहिला आपल्याला. अरे तुम्ही काय लहान लेकरू मारते गेले? या लवकर. हो का? म्हणजे असं वाटते नाही का जमलं बस नाही. कसं चांगला माणूस नसला पाहिजे फक्त, नाहीतर बस मरायची पाहिजे काय? जगणं नाही मरणं नाही. बरं ठीक आहे. ओके आलो. काय बूट काय घाले? मग काय दिली? एका रट्ट्यात मारत लागले हातानं. थांब आलो मी 2 मिनिटात. एक मिनिटात मी कार्यक्रम करतो लगेच आपल्या दारात नाही. ओके ठेवतो फोन. ओके बाय. बरं मग त्या आब्याला फोन लावतो टकल्याले. अरे त्या टकल्याला कशाला फोन लावतो बे? जे तुला बोलू राहिला का नाही माणूस, त्याला मी एकटा का बे? एकटा एका रट्ट्याचा नाही राहत भाऊ, समजलं का? मागातले ताकद आहे रे. मग काय तर असं तोडताड करतो त्याचं. मग काय तर तुझ्या वाटी जाऊ राहिलं ते, म्हणजे मा वाटी गेलं. त्या टकल्याला फोन नको लावू. हो थांब आलो 2 मिनिटात. अरे त्याला खोटा कशाला बोलला रे? 4 फुटाचा माणूस आहे. अबे 6.5 फुटाचा माणूस झाला का मी? तू मला 4 फुटाचा माणूस म्हणून राहिला का? खोटा कशाला बोलला त्याला तू? बोला लागते मग येत नाहीत तसे. काय तुम्हाला काय लय खतरनाक माणूस आहे आमच्या जवळ? मग काय तर थांब त्या टकलेला फोन लावतो त्याला आणतो. असं आहे का? बरं ठीक आहे. जे मनाचं ते मन बुवा. लवकर बोलो. कसं टाइम नाही माझ्याजवळ. लवकर लाव. ज्याला बोलवायचं त्याला बोलो. मला तुम्ही काही सांगू नका. मला तुम्ही पहिले माझ्या बापाच्या घरी सोडून द्या. मला या घरात राहायचंच नाही.
मॅडम झालं काय तुम्हाला एका इकडे तुम्हाला करून लागते का झटके लागता मला हे समजत नाही काय मी आता काही बोललो का तुम्हाला काल तुम्हाला मी फोन लावला मी तुम्हाला बोलत जाय की नाश्ता आण जा तुम्ही नाश्ता आणला का घ्या नाश्त्यासाठी तू घर सोडून चालली काय बाई आहे व तू कुठं न्यावं तुले कुठं फाशी द्या मला समजत नाही काय बोलले तुम्ही फाशी आता फाशी द्या आम्हाला बाई बाईनी वैतागली बापा वैतागली नाही नाही फाशी नाही म्हटलं मी मा पशी राय म्हटलं तू कुठं जाऊ नको घरीच राय हॅलो बोल रे अबे कुठं आहे लवकर आहे भांडणं झाले अबे इकडे एकच भांडणं करायला माझी टर फाटू राहिली आणि हे दुसरं भांडणं सांगू राहिलं मला आता काय झालं रे काही नाही बुवा आम्ही चाललो होतो रस्त्यानं मला धक्का दिला खाली पाडलं मला आणि मला काय म्हणते पंगा लेर आहे काय म्हणते पंगा आता मी म्हटलं भाऊ थांबतो आता शांताराम भाऊले फोन लावला आणि तू बोले आता आपण आता याले एवढा मारू रे एवढा मारू एकाने स्वतः मार खाते आणि दुसऱ्याला मार खाऊ घालते दुसरं काहीच नाही त्याच्याजवळ बरं ठीक आहे शांताराम भाऊ राहिले ना बरं आलो टाइम लागते 2 मिनिटात आलो येतो ये लवकर येते तो टाइम नाही म्हणते काय मीटिंग करायला चाललं काय माहित बा मुकेश अंबानी सोबत लवकर ये तू टाइमपास करू नको बर आलो मी कुठं जातो आता बोंबलत बसवणार तिकडे मला काय घेऊन देन इकडे माझं एक भांडणं करू मी मॅट झालो इथं डबल जा तिकडे भांडणं करायसाठी बरं हो आलो हो कोणाचा फोन होता मित्राचा होता फोन मी काय म्हणतो तू जाऊ नको ना तू काय पाय पडू का पापा हे तो गुंडास निघाला रे मंगेश तुझे किस एंगल से लग रहा है 4 फुट का आदमी अबे 6 फुटाचा वरचा माणूस नाही लगा हे 4 फुटाचा आहे का 4 फुटाचा असो का 5 फुटाचा असो का 6 फुटाचा असो आपल्याला काय घेण देण शांताराम भाऊ आता येले आपल्याला मारायचं येणं माझ्यासोबत पंगा घेतला हो का तुझ्या संग पंगा घेतला ना मग तू मारला ते माय का संबंध त्याला मी सांगितलं पहिले की बुवा सॉरी मन भाऊ आणि चालला जाय नाही फोन लावतो हे लावतो ते लावतो आता बोला तुम्ही मारता का रे मारता का तू मले हे टोपीवाल्या तू मारता का मले नाही मला काय संबंधच नाही मला माहित बी नाही हे कोण आहे काय रे याचं नाव नाही माहिती हे चुकून लावला फोन चुकून लावला का नाही का बरं मी तर म्हणतो यानं तुले फोन लावला तू आलास कशाले आता तुलेच मारतो मी याले सोडतो रे बुवा याले माफ केलं मी आता पण यानं तुले फोन लावला आणि तू आला कसा काय तुले या कारणामुळे मी मारतो काही राजा कुठं लावली तुम्ही अरे बा हे तुमच्या वाटी गेलं ना मी आलो फक्त पासाठी भांडणं सॉल्व करायसाठी मी काही मारत नाही तुम्हाला अरे नाही मी कुठं मारतो तुम्हाला नाही मग फोन लावला होता तर लय बापा लय वरे फेके मी एकटाच मारतो एकटाच काफी आहे मर बार ये बाबा मार तुला आता मी असं मारतो रे आता असं मारतो म्हाताऱ्या तू गेला रे कामातून गेला तू आता दादागिरी करू लागा चल मारून दाखव तू आता अरे बाबा हे दादा अरे काय रे म्हणून राहिला तू काय प्लॅन काय रे तुझ्या मला काय जीवन मारायचं का रे काय वावर घेऊन घ्यायचं का माझ्यावरचं काय ले का दादा सॉरी माफ करा याले माफ करा मला माफ करा जा तुम्हाला उशीर होते वाटते ना जा नाही टोपीवाल्या तुझ्या पाय मोडल्याशिवाय मी राहत नाही आता माझ्या दिमागात गोष्ट आली चाली आता तू ये लवकर हे काड्या सरक लक्ष झालं बरं सरकारी दवाखान्यात मी काय झालं आता कोणी गेलं का कायचं काय माहित रे बुवा मला वाटतं जाते वाटते कडे 100% ते मंग्या नाही का मंग्या त्यानं भांडणं गेलं ते कोणा संग गेले ते मला फोन लावला आणि शांताराम भाऊले फोन लावला या म्हणे भांडणं करायला पण मी गेलो नाही कारण की माझ्या घरीच तमाशे चांगले चालू आहेत मग काय करतं मी काही गेलो नाही त्या माणसानं लय मारलं त्या शांताराम भाऊले पाय मोडला पाय बापरे डायरेक्ट पाय मोडला अरे बा काम दिवसाची लका दिवस चालू आहेत बे लका सोयाबीन सोगणं ले कामाला आहेत का माणसाला येणं असं ना पाय मोडला म्हणजे लका हटलं का चाल ना मग कुठं चालतं ते कुठं कोणा दवाखान्यात ते चाल ना मग चल आपण भेटून येऊ काय झालं ते भाऊ शांताराम भाऊ भांडणं झाले कोणाचे मार कोण खाल्ला हे काय मेळ काय तुमचा अरे बाबा काही बोलू नको रे बाबा काही बोलू नको काहीच नाही बाबा गलती माही होती रे कशाला चालतो रे बा तिथं मायबीन मरलाचा बार खाल्ला रे बा काय माणूस होता का ते 4 फुटाचा माणूस आहे म्हणजे 4 फुटाचा 7.5 फुटाचा माणूस लगा ते मग काय तो केलं काय हे अबे पाय मोडला काय शांताराम भाऊ म्हणे ना मी मारतो म्हणे त्याले पंगा लेर आहे का म्हणे मी म्हटलं मारते म्हटलं शांताराम भाऊ आता पण त्या माणसाने लय मारलं का लय मारलं मी गेलो नाही बाबा म्हणतात नाही आता मी गेलो असतं का नाही मला मारलं असतं आणि मी काऊन नाही मार खाल्ला सांगू का मग दोघांना मार खाल्ला असतं तर मग सरकारी दवाखान्यात नेत कोण होतं म्हणून मी या गोष्टीचा विचार केला मी म्हटलं जाऊ द्या शांताराम भाऊला मार खाऊ द्या मी सरकारी दवाखान्यात नेतो असं झालं ते गणित टाकल्या तुला सांगतो रे बुवा या दोघाचा प्लॅन होता रे बुवा मला मारायचा दुसरं काहीच नाही रे मला यांना फोन लावला आणि त्या ढेब्यानं कोण होते का आम्ही ते खाली लेस मारलं बा ते लय मारलं मी तिला म्हणू बा मी काय केलं मी तुला बोललो का भांडणं तू याच्या संग झाले तू गेले मार नाही म्हणे तुलाच मारतो म्हणे आता
भा बरं झालं मी नाही आलो ना तर म्या मार खाल्ला असता. बरं जाऊ द्या ठीक आहे काही होत नाही खा लागते तेवढं काय करता मग आता लय खतरनाक माणूस होता का ते. बापा का बायकोसोबत भांडणं करून आलं काय माहित बाबा लेस ते रागाल होतं तपेल होतं बाबा ते. आणि हे काय म्हणे मग ये म्हणे 4 फुटाचा माणूस आहे म्हणे 4 फुटाचा काय ते अबे 8 फुटाचा माणूस होता 8 फुटाचा एवढा मारलं मला त्यानं. दुसरं काय म्हणे कळकाच आहे म्हणे कळका. अबे असं वाटते काय हत्तीचं पिल्लू आहे का काय आहे बुवा. अबे किती जाळा माणूस होता बे ते काय मारलं बे त्यानं मला काय विचार नाही केला रे बुवा त्यानं मला मारायसाठी लय मारलं रे बुवा मला त्यानं. घ्या ना फोन उचला ना आणखी जा ना. तुला मारते का थांब मी आलो येतो घ्या. बरं जाऊ द्या मग आता करता काय पण मला वाटलं त्यांना मारायला नव्हतं पाहिजे कारण की आता सोयाबीन सोंगणं आहे काढणं आहे वावराची कामं धंदे आहेत मारायला नव्हतं पाहिजे त्यांना. अरे बा त्याला म्हणून बा मी मारू नको रे दादा मारू नको सोयाबीन काढणं राहिला आणखी लय काम आहेत त्यानं काहीच विचार नाही केला. जाऊ द्या मग आता चला मग घरी आता. शांताबाईला सांगा मग आता हे असं झालं म्हणा. काय करतो मग आता चला लोट रे लोट मांगिया लोट. बरं चला चला.